तर आज आपण अतिमहत्त्वाचे पुरस्कार बघणार आहोत। हे पुरस्कार प्रत्येक सरळ सेवा परीक्षेला विचारले जातात, त्यामुळे तोंड पाठच करून ठेवा। चला तर मग बघू प्रश्न पहिला। प्रश्न 2026 मध्ये जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारा मध्ये पद्मश्रीसाठी निवड झालेल्या डॉक्टर बोधरिताती यांचा खालीलपैकी कोणत्या योगदान क्षेत्राशी संबंध आहे? 1. साहित्य आणि शिक्षण, 2. विज्ञान आणि अभियांत्रिकी, 3. समाजकार्य, 4. व्यापार आणि उद्योग। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे समाजकार्य। प्रश्न सन 2021 चा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? 1. सुदर्शन साहू, 2. तरलोचन सिंग, 3. मौमा दास, 4. सुमित्रा महाजन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुदर्शन साहू। प्रश्न प्रजासत्ताक दिन परेड 2022 ची सर्वोत्कृष्ट राज्य झांकी म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे? 1. हरियाणा, 2. राजस्थान, 3. उत्तर प्रदेश, 4. उत्तराखंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। प्रश्न खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी कोचेस कोणता पुरस्कार दिला जातो? 1. अर्जुन पुरस्कार, 2. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 3. द्रोणाचार्य पुरस्कार, 4. एकलव्य पुरस्कार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे द्रोणाचार्य पुरस्कार। प्रश्न साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? 1. साहित्य अकादमी पुरस्कार, 2. ज्ञानपीठ पुरस्कार, 3. सरस्वती सन्मान, 4. व्यास सन्मान। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार। प्रश्न खालीलपैकी कोणत्या कंपनीला इंडियाज मोस्ट ट्रस्टेड पब्लिक सेक्टर कंपनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? 1. एनटीपीसी लिमिटेड, 2. वेस्टर्न कोलफील्ड्स, 3. कोल इंडिया लिमिटेड, 4. गेल इंडिया। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड। प्रश्न खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे? 1. सीड मदर, 2. हिसाब की किताब, 3. नटखट, 4. स्ट्रीट स्टुडंट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्ट्रीट स्टुडंट। प्रश्न सुश्री एन राजम, ज्यांना भारतीय कला आणि संस्कृतीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी पद्म पुरस्कार 2026 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारार्थी म्हणून घोषित करण्यात आले, त्या प्रामुख्याने खालील पैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? 1. सितार, 2. बासरी, 3. व्हायोलिन, 4. सरोद। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हायोलिन। प्रश्न जानेवारी 2022 मध्ये नेताजी रिसर्च ब्युरोने नेताजी पुरस्कार 2022 कोणाला प्रदान केला? 1. के. पी. शर्मा ओली, 2. योशिहिको नोडा, 3. शिंजो आबे, 4. शेख हसीना। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिंजो आबे। प्रश्न खालीलपैकी कोणता लोककलाकार 2025 मध्ये पद्मश्री जिंकणारा पहिला ढाकी बनला? 1. लिएंडर पेस, 2. मेरी कोम, 3. गोकुळ चंद्र दास, 4. अनंत नाग। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोकुळ चंद्र दास। प्रश्न भारतातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे? 1. महावीर चक्र, 2. अशोक चक्र, 3. परमवीर चक्र, 4. वीर चक्र। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परमवीर चक्र। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।